यानंतर बातमी राज्यातून आहे महत्त्वाची, ती म्हणजे माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ब गट वर्गातनं उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी झालेत। उपमुख्यमंत्री अजित पवार अनुसूचित जाती प्रवर्ग गटातील नीलकंठेश्वर पॅनलच्या रतनकुमार भोसले यांना 55% मतदान झालंय, तर भाजपच्या तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे उमेदवार बापूराव गायकवाड यांना 40% मतदान झाले आणि इतर उमेदवारांना 5% मतं मिळाली। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निकालासंदर्भातले अपडेट आपण घेऊयात। बारामतीतनं आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत जोडले गेलेत। जितेंद्र, आतापर्यंतचे काय अपडेट निकालाचे? स्वतः आपण बघितले की बहुचर्चित अशी माळेगाव कारखान्याची निवडणूक होती आणि स्वतः अजित पवार या निवडणुकीमध्ये उभे राहिले होते। ते ब वर्ग गटातून त्यांना विजय प्राप्त झालेला आहे, परंतु आपण बघतोय की जी पहिला गट मतमोजणीला घेतलेला आहे त्या अनुसूचित जमाती प्रवर्ग गटाचा, याच्यामध्ये रतनकुमार भोसले यांना आतापर्यंत 2755 मतं पडलेली आहेत, तर बापूराव गायकवाड यांना 2514 मते मिळालेली आहेत, तर शरद पवार गटाच्या तुतारीच्या उमेदवाराला 158 मते मिळालीत। 241 मतांची आघाडी ही अजित पवार गटाच्या नीलकंठेश्वर पॅनलचे जे उमेदवार आहेत रतनकुमार भोसले यांनी घेतलेले। या गटाबरोबरच आता इतर मागासवर्ग प्रवर्ग गटाची मोजणी सुरू झालेली आहे। याच्यामध्ये कब्बशी गटाचे म्हणजेच नीलकंठेश्वर पॅनलचे अजित पवार गटाचे नितीन शेंडे सध्या आघाडीवर आहेत, तर रामचंद्र नाळे हे पिछाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण बघतोय की काटेकी टक्कर म्हणायला लागल अशा पद्धतीने 1 तासापूर्वी आपण जर आकडेवारी घेतली होती तर साधारणतः राष्ट्रवादीच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांनी 1000ची लीड घेतलं होतं, परंतु जसं जसं वेगवेगळ्या गटाची किंवा वेगवेगळ्या गावांची मतमोजणी समोर आली तशी ते पाठीमागं आलेले आहेत आणि आता 1000 त्यांची जी आघाडी आहे ते 241 मतांची आघाडी आहे। आतापर्यंत 5462 मते मोजून झालेली आहेत आणि जवळपास 17,500 मतां अजून मतमोजणी करायची आहे। आणि असं असताना आता या जे आपण म्हणतोय की काटेकी टक्कर या निवडणुकीमध्ये होते, नक्की विजय कुणाला मिळणार हे तरी अद्याप कुणीही सांगू शकत नाही, परंतु आता ही जी 37 गावांमधून जे 67 मतदान केंद्र होती यामधून आता या एक मतपेट्या समोर येतात आणि त्याची मतमोजणी केली जाते। जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। एक मोठी बातमी आहे, लहान मुलांवरती तिसऱ्या भाषेचं ओझं नको असं शरद पवार म्हणतायत। हिंदी भाषेची सक्ती नको, पण हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे। देशामध्ये 55% हिंदी भाषा बोलणारे लोक आहेत असं शरद पवारांनी आपलं मत मांडलंय राज्यातील हिंदी भाषा सक्ती संदर्भात। शिक्षण मंत्री दादा भुसे आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत। हिंदीच्या मुद्द्यावरतीच दादा भुसे राज ठाकरेंना भेटणार आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दादा भुसे यांनी वेळ मागितली असून हिंदी भाषेसंदर्भात राज ठाकरे यांना सरकारची भूमिका ते समजावून सांगणार आहेत। हिंदी विषयाला मनसेचा तीव्र विरोध आहे, या विषयावरती सोमवारी रात्री मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती आणि त्यानंतर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे हे आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत। त्यासाठी त्यांनी वेळ मागितलेली आहे। सरकारची भूमिका काय आहे हिंदी भाषेसंदर्भात ते त्यांना समजावून सांगतील। तर हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून झालेल्या बैठकीवरनं पुन्हा एकदा संदीप देशपांडेंनी टीका केली। चर्चा केली तर चांगलंच आहे, मात्र देशामध्ये 3 भाषांची सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान फडणवीसांनी यापूर्वीच चर्चा करायला हवी होती, त्यांना उशिरा सुचलेलं हे शहाणपण आहे अशी टीका त्यांनी केली। दरम्यान आम्ही आंदोलनाला सुरुवात केली, आता हिंदी सक्ती मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संदीप देशपांडेंनी दिला। हे आधी करायला पाहिजे होतं ना, GR काढण्याच्या आधी सगळ्यांची चर्चा करायला पाहिजे होती, ती का लोकांची चर्चा केली नाही? ठीक आहे, पण उशिरा का असेल आपण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो। पण राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेल्या ह्या सर्व घडामोडी आहेत, निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार।
तर हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात पुण्यामध्ये मनसैनिक आक्रमक झालेत. हिंदी सक्तीचा आदेश जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसेंना पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा मनसेनं दिलाय. पुण्यामध्ये हिंदी शिकवू देणार नाही असा इशारा देण्यात आलाय. पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी? आपण महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषा प्रत्येक मुलाला आली पाहिजे, ती मातृभाषा आहे. हिंदी आपली ही राष्ट्रभाषा नाही, तरी पण हिंदीचा आग्रह छुप्या पद्धतीने खरं तर राज्य सरकार करत आहे. आम्ही त्याला कडाडून विरोध करत आहोत. मागच्या 5 ते 6 दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी दिलेले पत्र पोहोचवण्याचं काम केलं.